नमस्कार विद्यार्थी. इयत्ता 8वीतील युनिट 2मधील 2.3 द लिटल रिव्हर ही कविता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीच्या ॲक्टिव्हिटी पाहूया. वॉर्मिंग अप चिट चॅट. याच्यामध्ये बघा, यू मस्ट हॅव बीन फॉर अ फॅमिली ऑर क्लास पिकनिक टू अ रिव्हर साईड पिकनिक स्पॉट. तर तुम्ही नदीकिनारे असलेल्या एखाद्या सहलीच्या ठिकाणी तुमच्या कौटुंबिक किंवा वर्ग सहलीकरता गेला असाल तर त्याच्यावर आधारित काही प्रश्न इथं खाली दिलेले आहेत. तर जर सहलीला गेला असाल तर या प्रश्नांची उत्तरं त्याच्या आधारे द्यायची आहेत. पहिला प्रश्न, व्हॉट डीड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर. तुम्ही सहलीला गेला असाल तर नदीच्या किनाऱ्यावर तुम्ही कोणत्या गोष्टी पाहिल्या असा पहिला प्रश्न आहे. तर ज्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहात त्याचं वर्णन या ठिकाणी करायचं आहे, उत्तरामध्ये सांगायचं आहे. बघा आपण काय सांगू शकतो. ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर वी नोटिस्ड सम ट्रीज. जे नदीच्या किनाऱ्यावर आम्ही काय पाहिल्या, काही झाडे पाहिली, बर्ड्स पक्षी, सम डोमेस्टिक ॲनिमल्स काही रानटी प्राणी, रिव्हर सँड्स म्हणजे नदीमध्ये असणारी वाळू, अँड चिल्ड्रन बाथिंग नियर द बँक काही मुलं नदीच्या किनाऱ्यावर आंघोळ करताना पाहिली. सम वुमन वेअर वॉशिंग क्लोथ्स काही स्त्रिया कपडे धुत असलेल्या पाहिल्या. तर अशा गोष्टी आपण या उत्तरासाठी लिहायच्या आहेत, ज्या तुम्हाला नदीकिनारे दिसल्या त्या लिहायच्या आहेत. दुसरा प्रश्न बघा, इन विच सीझन डिड यू गो. तुम्ही कोणत्या ऋतूत गेला होतात. वॉज द रिव्हर फ्लो गशिंग ऑर जंटल. त्यावेळेला नदीचा प्रवाह उसळता होता की संत होता. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पिकनिकला गेला त्यावेळेला ऋतू कोणता होता आणि नदीचा प्रवाह कसा होता. मग तो पावसाळ्यात गेला असाल तर कसा असेल, उसळता असेल, आणि तर उन्हाळ्यामध्ये नदीला पाणी कमी असतं त्यामुळं नदीचा प्रवाह कसा असेल, संत असेल. मग आपण बघूया कसं उत्तर द्यायचं. वी वेंट टू द पिकनिक स्पॉट इन द रेनी सीझन. मी कधी गेलो, पावसाळा ऋतूमध्ये गेलो. द रिव्हर फ्लो वॉज गशिंग इन दोज डेज. आणि त्यावेळेला नदीचं पाणी कसं वाहत होतं, उसळतं वाहत होतं असं आपल्याला सांगता येईल. तिसरा प्रश्न बघा, डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर, व्हॉट वेअर दे डुईंग. तुम्ही नदीच्या कडेला आणखी काही लोक पाहिलेत का, ते काय करीत होते. तर आपण होय म्हणू शकतो. यस देअर वेअर सम पिकनिकर्स. काही इतर काय होते, पिकनिकला आलेले होते. अँड अदर पीपल आणि काही इतर लोकसुद्धा होते. सम वेअर एन्जॉईंग द पिकनिक. काही जण काय करत होते, सहलीचा आस्वाद घेत होते. सम वेअर स्विमिंग इन द रिव्हर. काही जण नदीमध्ये पोहत होते. सम वेअर फिशिंग. काही जण मासे मारत होते. अँड सम वुमन वेअर वॉशिंग क्लोथ्स बाय द रिव्हर. आणि काही स्त्रिया काय करत होत्या, नदीच्या कडेला कपडे धुत होत्या. अशा प्रकारे आपण जे काही पाहिलेलं असेल त्याचा उल्लेख या उत्तरासाठी करू शकताय. पुढचा प्रश्न, व्हॉट वुड वी डू टू मेक शुअर दॅट रिव्हर्स डू नॉट गेट पोल्युटेड. तर नदी किंवा नद्या प्रदूषित होणार नाहीत याची खात्री करून घेण्याकरिता आपण काय केले पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपण पाहतो की नदी काय होते, प्रदूषित होते आणि ती होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, काय करू शकतो. तर काय सांगता येईल. वी शुड नॉट अलाव पीपल टू वॉश देअर क्लोथ्स अँड युटेन्सिल्स इन द रिव्हर. तर आपण लोकांना काय सांगू शकतो, किंवा लोकांना कपडे धुण्यासाठी किंवा टेन्सिल्स भांडी धुण्यासाठी नदीमध्ये परवानगी द्यायला नको पाहिजे. वी शुड बॅन थ्रोईंग हाऊसहोल्ड अँड इंडस्ट्रियल वेस्टेज इन द रिव्हर. तर आपण काय करू शकतो, बंदी घालू शकतो. बॅन म्हणजे काय, बंदी घालू शकतो. तर जे काही हाऊसहोल्ड म्हणजे आपल्याला घरामध्ये नको असलेले किंवा कारखान्यामध्ये नको असलेले जे काही आपण नदीमध्ये टाकतो त्याच्यावर आपण काय करू शकतो, बंदी घालू शकतो. लोकांना त्यापासून परावृत्त करू शकतो. अशा गोष्टी आपण नदी पोल्युटेड होण्यापासून वाचवू शकतो. नंतर बघा पुढची ॲक्टिव्हिटी 1A, फिल अप द टेबल ऑफ सीझन्स
इन इंडिया. तर या ठिकाणी भारतामध्ये असणाऱ्या ऋतूंचा आराखडा इथं दिलेला आहे. काही सीझन आणि त्याची ऋतू आणि त्याचे इंग्लिश नेम असं रिकामी कॉलम आपल्याला काही भाग त्यातला दिलेला आहे. पहिल्या कॉलममध्ये टाईम ऑफ द इयर म्हणजे वर्षामधले कुठल्या कालावधीमध्ये तो कुठला ऋतू असतो आणि त्याला इंग्लिश नाव काय हे आपल्याला इथं सांगायचं आहे. पहिलं बघा, मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल हा कालावधी सीझन म्हटलेला आहे वसंत ऋतू. तर याला इंग्लिशमध्ये आपल्याला स्प्रिंग म्हणता येईल. त्यालाच इंग्लिशमध्ये काय नाव आहे, स्प्रिंग. दुसरा बघा, मिड एप्रिल टू मिड जून. तर इंग्लिश नेम इथं समर दिलेला आहे आणि आपल्याला सीझन विचारलेला आहे. इथं जसा वरती वसंत दिलेला आहे तसं खाली ग्रीष्म म्हणायचं आहे. कुठला ऋतू येतो, ग्रीष्म. त्यानंतर तिसरं बघा, मिड जून टू मिड ऑगस्ट. याच्यामध्ये वर्षा ऋतू इथं दिलेला आहे सीझन. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, रेनी सीझन. रेनी सीझन. त्यानंतर चौथं काय आहे, मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर. तर याच्यामध्ये ऑटम दिलेला आहे इंग्लिश वर्ड आणि सीझन आपल्याला लिहायचा आहे तर शरद ऋतू येतो तो. त्यानंतर पुढचं मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर हा हेमंत ऋतू. इथं दोन्ही पण कॉलममध्ये दिलेले आहेत. त्याला प्री विंटर असं म्हणतात. आणि शेवटचं बघा, सहावं काय आहे, मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी. तर या ठिकाणी विंटर असं इंग्लिश नेम दिलेला आहे. सीझनमध्ये आपल्याला लिहायचं आहे शिशिर ऋतू लिहायचं आहे तिथं, शिशिर ऋतू. बघा, तर या ठिकाणी आपण काय केलं, वर्षामध्ये असणारे महिने, त्यांचा कालावधी, त्याचा सीझन कुठला तो आणि त्याला इंग्लिश नेम काय आहे तो चार्ट आपण पूर्ण केला. त्याची पुढची ॲक्टिव्हिटी काय आहे बघा, बी, मॅच द वेदर विथ द सीझन्स. तर हवामानांची ऋतूशी काय करायची आहे, जुळणी करायची आहे, जोड्या लावायच्या आहेत. बघा इथं एका बाजूला काय केलेलं आहे, ऋतू दिलेले आहेत आणि त्याचं हवामान कसं असतं ते दुसऱ्या बाजूला ABCD अशा जोड्या आपल्याला हे करायच्या आहेत, मॅच करायच्या आहेत. तर आपण बघा, पहिलं आहे ते विंटर. तर विंटरमध्ये हवामान कसं असतं, कोल्ड असतं, त्यामुळे आपण Dला जोडायचं आहे. त्यानंतर दुसरं मान्सून. मान्सूनला पावसाळ्यामध्ये हवामान कसं असतं, रेनी असतं, त्यामुळं Fला जोडायचं आहे. तिसरं स्प्रिंग. तो वातावरण प्लीझंट असतं त्यामुळं C. प्री विंटरमध्ये विंडी वातावरण असतं, E जोडायचं आहे. समर वातावरण हॉट असतं, उष्ण असतं, हॉटला जोडायचं आहे A. आणि ऑटममध्ये कूल असतं त्यामुळं B. अशा प्रकारे ह्या जोड्या काय करायच्या आहेत, जोडायच्या आहेत. पुढची ॲक्टिव्हिटी बघूया आपण. 2A. तर याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे, पोएट्स मेक द पोयम्स म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम प्रोज बाय यूजिंग मेनी पोएटिक डिव्हायसेस. तर कवी काय करतो, अनेक पद्यात्मक पद्धती वापरून कविता ही गद्यापेक्षा म्हणजे जे प्रोज आहे त्याच्यापेक्षा वेगळी आणि संगीतमय करण्याचा प्रयत्न करत असतो. वन ऑफ देम इज यूजिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाईम. तर अशीच एक पद्धत म्हणजे ती पद्धत म्हणजे काय, तर एकाच प्रकारचे ध्वनी, द सेम साऊंड म्हणलेलं आहे बघा, एकाच प्रकारचे ध्वनी इन द सेम टाईम एकाच ओळीमध्ये असलेल्या शब्दांचा उपयोग केला जातो. म्हणजे धड्यांपेक्षा गद्यापेक्षा कविता कशी वेगळी आहे हे वेगळेपण दाखवण्यासाठी कवी काय करत असतो, एकाच प्रकारचे ध्वनी एकाच ओळीमध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो आणि ती कविता संगीतमय करण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल्स तिथं दिलेले आहेत बघा, ब्युटिफुल बर्ड्स.
तर या ठिकाणी काय केलेलं आहे, ब्युटिफुल आणि बर्डचं काही बीला अंडरलाईन केलेलं आहे बघा. म्हणजे एकाच ओळीमध्ये काय केलेलं आहे, साऊंड म्हणजे काय, ध्वनी. बी हे लेटर झालं, अक्षर. तर अक्षर नाही तर ध्वनी काय केलं जातं, त्याचं रिपीट केलं जातं ध्वनीचं. बघा इथं या पहिल्या ह्याच्यात बघा, बर्ड्स, ब्युटिफुल बर्ड्स. दुसरं उदाहरण बघा, सॉन्ग म्हणजे च्या ध्वनीचा काय केलेला आहे, एकाच ओळीमध्ये त्याचा साऊंड जो आहे पहिल्या शब्दाचा तो काय केलेला आहे, त्या डबल वापरलेला आहे साऊंड तो. त्यानंतर पुढचा शब्द स्टेपिंग स्टोन, याच्यामध्ये पण यस साऊंड रिपीट झालेला आहे बघा. सिटी साईट, आता या ठिकाणी सिटी आणि साईट, सी आणि एस जरी लेटर्स वेगळे असले, इंग्रजीतले हे लेटर्स वेगळे असले तरी साऊंड मात्र कसा आहे, जरी इथं सुरुवातीचं सी आणि यस जरी असलं तर ध्वनी जो आहे तो सेम येतो, यस स असा होतो. शेवटचा शब्द बघा, नो वन नोज. आता इथं पण बघा नो असं लेटर आहे आणि इथं के आहे, पण त्याचा साऊंड म्हणजे ध्वनी मात्र कसा आहे, सेम आहे. तर अशा प्रकारे वेगळे पण कवितेमध्ये कवीनं केलेलं असतं आणि ती कविता संगीतमय करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर यालाच काय म्हणतात बघा, दिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲलिटरेशन. याच रचना म्हणजे या प्रकारच्या रचनेला जे कवी आपल्या कवितेमध्ये अशा प्रकारचे जे साऊंड्स वापरले जातात, रिपीट केलं जातं साऊंड्सचं, तर कवितेच्या या प्रकारच्या रचनेला काय म्हणतात, ॲलिटरेशन म्हणजेच अनुप्रास. मराठीमध्ये याला काय म्हणतात, अनुप्रास असं म्हणतात. तर अनुप्रास हा काय आहे बघा, अलंकार आहे तो एक, अँड बिलॉंग्स टू सेट ऑफ सिमिलर डिव्हायसेस नेम्ड फिगर ऑफ स्पीच. म्हणजे ॲलिटरेशन हा एक काय आहे, अलंकार आहे. त्या प्रकारच्या रचनेला ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास हा अलंकार असं ओळखलं जातं आहे. फिगर्स ऑफ स्पीच ॲड टू द ब्युटी ऑफ अ पोयम. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजेच काय, अलंकार. तर अलंकारामुळं कवितेला सौंदर्य प्राप्त होते, म्हणजे कविता सुंदर होते. जर अलंकार जर त्या कवितेमध्ये वापरलेले असतील तर ती कविता काय होते, अधिक सुंदर बनते. म्हणून कवी अशा प्रकारे अलंकार वापरत असतात. पुढची ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे बघा, नाऊ राईट 5 पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. आता वर सांगितल्याप्रमाणे जसं या ठिकाणी ब्युटिफुल बर्ड्स, सॅड सॉन्ग जसं काय केलेलं आहे, साऊंडचं रिपीट केलेलं आहे, तशा प्रकारचे इतर शब्द 5 शब्द तुम्हाला इथं लिहायला सांगितलेले आहेत, शब्दांच्या जोड्या लिहायला सांगितलेल्या आहेत. आता उदाहरणार्थ आपण बघा एखाद दुसरं इथं लिहू शकतो, अंकल्स अम्ब्रेला. अंकल्स अम्ब्रेला आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे, यू काय आहे, साऊंडचं रिपीट केलेलं आहे. म्हणजे उच्चार जरी लेटर्स पण समान आहेत आणि उच्चार पण कसा होतो त्याचा समान होतो. अशा प्रकारच्या जोड्या आपल्याला खाली 4 आणखी लिहायच्या आहेत. दुसऱ्याला आपण म्हणू शकतो टॉल ट्री. तर याच्यामध्ये पण काय केलेलं आहे, टीचं काय केलेलं होते येते बघा, रिपीट होते. तशा पद्धतीनं हाय हिल्स एचचं रिपीट झालेला आहे आणि उच्चार पण हचा काय होतो तिथं रिपीट होतो. तर अशा प्रकारे 5 शब्दांच्या जोड्या तुम्ही काय करायच्या आहेत, या ठिकाणी लिहायच्या आहेत. खाली नोट दिलेले आहे बघा, प्लीज नोट म्हणलेलं आहे, सूचना म्हटलेली आहे. काय आहे सूचना, तर हिअर द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट. तर काय सांगितलेलं आहे, ॲलिटरेशन या अलंकारामध्ये अनुप्रासमध्ये. तर या ठिकाणी फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट. पहिली गोष्ट म्हणजे काय, पहिलं साऊंड ध्वनी हा महत्त्वाचा आहे. नॉट द फर्स्ट लेटर इन द स्पेलिंग. तर त्या शब्दामधलं अक्षर नव्हे तर ध्वनी हा काय आहे, महत्त्वाचा आहे. ध्वनी म्हणजे उच्चार महत्त्वाचा आहे. जरी ते पहिलं सुरुवातीचं लेटर अक्षर जरी वेगळा असेल चालेल, पण ध्वनी हा काय आहे, सेम असला पाहिजे, तो महत्त्वाचा आहे. ॲलिटरेशन या अलंकारामध्ये कशाला महत्त्व दिलेलं आहे, तर पहिलं शब्दाचं पहिला अक्षराचा ध्वनी हे महत्त्वाचं आहे. पुढचं बघा बी, पोएट्स अल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिझेंबल अ साऊंड. द वर्ड्स आर फॉर एक्झाम्पल बँग, स्विश, बीप,
रोअर, ट्वीट इटसेट्रा. तर काही वेळेला काय करतात कवी, आवाज म्हणजे साऊंड्स, रिझेबल साऊंड्स म्हणजे काय, आवाज व्यक्त करणारे शब्द काव्य पंक्तीमध्ये वापरतात. जसं बँग, स्विश म्हणजे हे शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला आवाज, त्यातून आवाज सूचित होतो. अशा प्रकारचे शब्द काही वेळेला कवी काय करतात, आपल्या कवितेमध्ये वापरतात. आणि अशा शब्दांनाच काय म्हटलेलं आहे बघा, सच वर्ड्स आर कॉल्ड ओनोमॅटोपोएटिक वर्ड्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या शब्दातून साऊंड्स व्यक्त होतो, जे वरती बँग, स्विश, बीप, रोअर वगैरे जे शब्द दिलेत, तर या शब्दातून आपल्याला ध्वनी, साऊंड व्यक्त होतो. आणि अशा शब्दांनाच काय म्हटलेलं आहे, ओनोमॅटोपोएटिक वर्ड्स म्हणलेलं आहे. म्हणजेच मराठीमध्ये अनुकरणात्मक असं म्हणतात. अनुकरणात्मक हा अलंकार येतो. जसं अनुप्रास अलंकार आपण बघितला, तसंच हा ध्वनी अनुकरणात्मक अलंकार असं याला म्हणतात, ध्वनी अनुकरणात्मक. इफ दे ऑकर इन सम लाईन ऑफ अ पोयम, द फिगर ऑफ स्पीच इन दॅट लाईन इज कॉल्ड ओनोमॅटोपोइया. आणि जर का असे कवितेमध्ये जर असे शब्द आले जे ध्वनी व्यक्त करणारे आहेत, तर त्या ओळीचा अलंकार हा कुठला समजला जातो, ओनोमॅटोपोइया हा अलंकार समजला जातो. मराठीमध्ये त्याला ध्वनी अनुकरणात्मक अलंकार असं म्हणतात. म्हणजे त्या शब्दातून ध्वनी आपल्याला म्हणजे आवाज प्रतीत होतो. ते शब्दच म्हणजेच काय, ध्वनी अनुकरणात्मक शब्द असतात. पुढे बघा, तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये प्ले अ गेम, सेट अ टाईम लिमिट ऑफ 5 मिनिट्स. काय करायचं आहे, 5 मिनिटाचा कालावधी द्यायचा आहे. यूजिंग लेटर्स फ्रॉम द वर्ड ओनोमॅटोपोइया. तर काय करायचे आहेत, ओनोमॅटोपोइयाचे शब्द वापरायचे आहेत. मेक ॲज मेनी 4, 5, 6 लेटर वर्ड्स अँड राईट देम डाऊन. आणि 5 मिनिटामध्ये जितके शब्द लिहिता येतील तेवढे ध्वनी अनुकरणात्मक अलंकाराचे शब्द लिहायचे आहेत, ज्यातून ध्वनी सूचित होईल असे शब्द लिहायचे आहेत 5 मिनिटामध्ये. द वन हू मेक्स अ मॅक्झिमम नंबर ऑफ वर्ड्स विदिन द टाईम लिमिट इज द विनर. आणि 5 मिनिटामध्ये जो जास्तीत जास्त ते शब्द लिहितील तो काय समजला जाईल, विनर समजला जाईल. ही वर्गामध्ये ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर आपण आता कवितेकडं वळूया. बघा, द लिटल रिव्हर हेडलाईन आहे. द लिटल रिव्हर म्हणजे काय, छोटी नदी. तर ही कविता कोणी लिहिलेली आहे, कवी याचे आहेत रवींद्रनाथ टागोर. तर यांनी ही लिहिलेली कविता आहे. तर या कवितेमध्ये कवीने नदीचं वर्णन केलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलेलं आहे, या कवितेमध्ये नदीचं खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. बघूया आपण. बघा, आवर लिटल रिव्हर इट मिंडर्स अलॉंग. बघा, आमची छोटीशी नदी ती कशी वाहते, कशी जाते, तर वळण घेत जाते. मिंडर्स म्हणजे काय बघा, इथं अर्थ दिलेला आहे साईडला. मिंडर्स तर फ्लो विथ ट्विस्ट अँड टर्न्स. ही आमची असणारी ही छोटी नदी कशी वाहत जाते, तर वळण घेत वाहत जाते. ट्विस्ट अँड टर्न्स म्हणजे वळणं घेत जाते. तर मिंडर्सचा अर्थ काय घ्यायचा आहे, वळणे घेत जाणे. इन समर द वॉटर इज ओनली नी डीप. समर म्हणजे कुठला ऋतू, उन्हाळा. तर उन्हाळ्यामध्ये या नदीमध्ये पाणी केवढं असतं, फक्त गुडघाभर. नी डीप म्हणजे काय, गुडघाभर पाणी असते. अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ इज. तर गुडघाभर पाणी असल्यामुळं या नदीतून काय होतं, गायी आणि बैलगाड्या ज्या आहेत त्या अगदी सहजपणे नदी ओलांडून पार करून पलीकडे जाऊ शकतात. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप. बघा, किनारा जरी उंच असला, नदीचा किनारा जरी उंच असला
तरी तो जास्त काही भिजलेला असत नाही. बघा, उन्हाळ्यामध्ये नदीला पाणी कमी असतं, त्यामुळे त्याचा किनारा काय सांगितलेला आहे, भिजलेला असत नाही. पहिल्या स्टांजामध्ये बघा कवीनं काय सांगितलं आहे, तर नदी जी आहे ती वळणे घेत वाहत जाते. उन्हाळ्यामध्ये याला फक्त गुडघाभर पाणी असतं, त्यामुळं गायी किंवा बैलगाड्या ज्या आहेत ती त्या सहजपणे नदी पार करून जाऊ शकतात. आणि या नदीचा किनारा जरी उंच असला तरी तो काही भिजलेला असत नाही, असं पहिल्या स्टांजामध्ये कवीनं सांगितलेलं आहे. पुढे बघा, नो साइन ऑफ स्लीम. बघा, नो साइन ऑफ स्लाईम, सॉरी स्लीम म्हटलं मी, स्लाईम. स्लाईम म्हणजे बघा थिक स्लिपरी सबस्टन्स म्हटलेला आहे. तर मराठीमध्ये याचा अर्थ काय, तर चिकट पदार्थ किंवा चिखल. तर तुम्हाला नो साइन ऑफ स्लाईम, द सँड शाईन ब्राईट. सँड शाईन ब्राईट. तर तुम्हाला कुठेही काय दिसणार नाही, चिखल दिसणार नाही. फक्त आपल्याला काय दिसेल, त्या नदीमध्ये असणारी जी वाळू आहे ती वाळू चमकताना दिसेल. ऑन वन शोअर काश फील्ड्स ब्लॉसम व्हाईट. बघा, एका बाजूला नदीच्या किनाऱ्यावर काय दिसेल, काश. काश म्हणजे काय आहे बघा, टॉल ग्रास विथ व्हाईट फिदरी फ्लोअर्स. तर एक प्रकारच्या गवत आहे की ज्याला पांढऱ्या रंगाची फुलं लागतात. तर अशा प्रकारे नदीच्या एका बाजूला तुम्हाला काय दिसेल, पांढऱ्या फुलांचं शेत आहे असं दिसेल आणि जणू काही त्याला पांढरा शुभ्र बहार आलेला आहे. ब्लॉसम म्हणजे काय, बहार, पांढरा शुभ्र बहार आलेला आहे असं वाटेल. अशा पद्धतीनं ते एका बाजूला दिसते. चर्पिंग मैनाज थ्रो दॅट साईट. आणि त्या बाजूला काय आहे, मैना. मैना म्हणजे पक्ष्याचं नाव. त्या बाजूला चिवचिवाट करत आहे किंवा गाणे गात आहे. ज्या ठिकाणी फुलांचा बहार आहे त्या बाजूला मैना काय करते, चिवचिवाट करत आहे, गाणे गात आहे. द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. आणि त्या ठिकाणी जॅकल म्हणजे काय, कोल्हा. जॅकल म्हणजे काय, कोल्हा. तर कोल्हा काय करतो, रात्रीच्या वेळेला कोल्ह्याचा काय आवाज, आपल्याला कर्कश असा आवाज आपल्याला ऐकायला येतो. त्या नदीच्या किनारी आपल्याला रात्रीच्या वेळेचं सांगितलेलं आहे बघा. नदीच्या किनारी रात्रीच्या वेळी कर्कश असा आवाज करताना आपल्याला ऐकू येतो. ॲक्रॉस लाईन ग्रोज ऑफ मँगो अँड पाम. बघा, तर मँगो ग्रोज म्हणजे काय, वनराई. तर एका साईडला, या नदीच्या एका बाजूला आंब्याची आणि ताडाची झाडे वाढलेली वनराई आहे. द व्हिलेज प्रीस्ट ड्वेल इन देअर कूल शेड. आणि त्या वनराईमध्ये, त्या झाडांच्या सावलीमध्ये गावातील जे धार्मिक कार्य करणारे पुजारी आहेत त्या झाडांच्या सावलीमध्ये निवास करत आहेत. प्रीस्ट म्हणजेच काय, जे धार्मिक कार्य करणारे पुजारी आपल्याला म्हणता येईल. तर ते आंब्याच्या आणि ताडाची जी झाडं आहेत त्यांच्या सावलीमध्ये निवास करत आहेत. पुढे बघा, गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक. गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक स्प्लॅशिंग विथ देअर गमचस ॲज दे वेड. काय करतात बघा, गर्ल्स अँड बॉईज, मुलं आणि मुली काय करतात, किनाऱ्याजवळच आंघोळ करत आहेत. आता गमचेस आणि कुठला शब्द दिलेला आहे, वेड. तर गमचेस म्हणजे काय दिले बघा साईडला, त्याचा अर्थ तर पातळ सुती पंजे, थिन कॉटन टॉवेल्स म्हटलेला आहे बघा. गमचेसचा अर्थ थिन कॉटन टॉवेल्स. तर ही मुलं किंवा मुली जी आहेत तर त्यांच्याकडे असणारे गमचेस म्हणजे थिन कॉटन टॉवेल्स, पातळ कापड. आणि वेड म्हणजे काय,
इथं वेडचा अर्थ दिलेला आहे. वॉक इन अ सोर्स ऑफ वॉटर वेअर इट इज नॉट डीप, म्हणजे खूप उथळ असणारं पाणी. तर हे मुलं मुली किनाऱ्यावर आंघोळ करत असताना जे कमी खोलेल्या असलेल्या पाण्यातून जाताना ते काय करतात, त्यांच्याकडे असणारे जे सुती पातळ कापड किंवा टॉवेल आहे ते एकमेकावर त्याच्या आधारे, त्या टॉवेलच्या आधारे काय करतात, पाणी जे आहे ते पाणी स्प्लॅशिंग म्हणजे काय, पाणी उडवणे. त्या टॉवेलच्या आधारे एकमेकांच्या अंगावर काय करतात, पाणी उडवतात. ॲट डस्क अँड डाऊन वन्स देअर बाथ इज डन दे डीप वॉश क्लोथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. आता वॉश क्लोथ्स याचा अर्थ बघा दिलेला आहे. स्मॉल क्लोथ फॉर वॉशिंग फेस, म्हणजे छोटंसं कापड की ज्याचा उपयोग काय करतात, चेहरा पुसण्यासाठी केला जातो, तो पातळ कापड. तर आंघोळी झाल्यानंतर ही मुलं काय करतात, तर त्यांच्याकडे असणारे ते सुती कापड जे आहे, पातळ कापड जे आहे त्याचा उपयोग ते कशासाठी करतात, मासे पकडण्यासाठी करतात. बघा, आधी आंघोळा करतात आणि मग झाल्यानंतर त्या कापडानं, सुती कापडानं काय करतात, मासे पकडायला लागतात. टू देअर हाऊसहोल्ड टास्क द वाईव्स रिटर्न हॅविंग यूज्ड रिव्हर सँड टू स्कॉर इच डिश. बघा काय करतायत, संध्याकाळी डाऊन टू देअर हाऊसहोल्ड टास्क म्हणजे काय, घरकामं. वाईव्ज रिटर्न, तिन्ही सांजाला म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर काय करतात, महिला ज्या आहेत, स्त्रिया घरकाम करण्यासाठी ज्या आपल्या शेताकडील कामावरून त्या घरी परततात आणि परतत असताना त्या काय करतात, हॅविंग यूज्ड रिव्हर सँड टू स्कॉर इच डिश. स्कॉर म्हणजे काय, स्क्रब, घासणे. तर त्यांच्याकडे जी काही भांडी किंवा ज्या डिशेस आहेत त्या घासण्यासाठी, डिश किंवा भांडी घासण्यासाठी ते नदीतली सँड म्हणजे वाळू, रिव्हर सँड काय करतात, वापरतात घरी जात असताना. इन आषाढ क्लाउड्स गॅदर द वॉटर्स राईज. आषाढ महिन्यामध्ये बघा, क्लाउड्स गॅदर, ढग जमा होतात. द वॉटर्स राईज, नदीचे पाणी वाढते. द रिव्हर्स इन्स्पेट द करंट ग्रोज स्ट्रॉंग. इन्स्पेट म्हणजे काय, तर अ सडन फ्लड इन रिव्हर. तर एकदमच काय होतं, नदीला महापूर येतो, नदीचं पाणी वाढतं. आषाढमध्ये नदीची पाण्याची पातळी वाढते, नदीला अचानक पूर येतो, पाण्याची पातळी वाढते. द इयर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड ॲज द मडी टॉरंट स्विल्स अलॉंग. बघा आता या ठिकाणी शब्द कुठले कुठले आलेत बघा. राईफ म्हणजे या ठिकाणी फुल ऑफ दिलेला आहे. तर नदीला पाणी वाढल्यानंतर आषाढमध्ये नदीला पाणी वाढतं आणि ते पाणी, पहिला पाऊस असल्यामुळे हे पाणी कसं असतं, गढूळ आणि चिखलयुक्त पाणी असतं. हे पाणी काय होतं, जोरदार व्हायला लागतं आणि ते हवेनं, द एअर इज राईफ विथ बबलिंग साऊंड, आणि ते जोरदार वाहणारे जे पाणी आहे ते हवेमुळं सर्वत्र पसरते आणि त्या पाण्याचा आवाज बघा, बॅबलिंग साऊंड कसा होतो, ॲज द मडी टॉरंट स्विल्स अलॉंग. टॉरंट म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर रॅपिड फ्लो वॉटर म्हणजे जोरदार वाहने. तर हे चिखलयुक्त पाणी ज्या वेळेला जोरदार व्हायला लागतं तेव्हा ते हवेनं सर्वत्र पसरतं आणि त्या पाण्याचा मंजूळ असा आवाज किंवा ध्वनी ऐकायला येतो. द वूड्स ऑन शोअर स्टिर टू लाईफ अगेन अँड आवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन.
आता स्टीर टू लाईफ म्हणजे काय? बिकम अलाइव्ह विथ साऊंड अँड मुवमेंट. तर पुन्हा चैतन्य येणे किंवा उत्साह संचारणे. तर नदीकाठी असलेल्या झाडांना, वुड्स म्हणजे झाडे किंवा जंगल म्हणता येईल, ऑन शोअर म्हणजे नदीकाठी असलेल्या झाडांना पुन्हा काय येतं? चैतन्य येतं, नवीन उत्साह संचारतो. म्हणजे पावसाला सुरुवात झाल्यानंतर त्याला नवीन काय येतं? चैतन्य येतं. अँड आवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन. आणि आमचे गाव पावसाचे स्वागत करण्यासाठी जागे होते. तर अशा प्रकारे कवीनं काय केलेलं आहे? कवी रवींद्रनाथ टागोर यांनी या कवितेमध्ये उन्हाळ्यातील आणि पावसाळ्यातील बदलत्या दृश्यांचे खूप छान असे वर्णन केलेलं आहे. धन्यवाद.